श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 10 गोपाळकृष्ण ब्रह्मदेवाचे गर्वहरण. श्री गणेशाय नमः. जय जय सिंहाद्रिवासा त्रिगुणातीता परमपुरुषा अत्रिनंदना परमहंसा लीलावेशा दिगंबरा. जय जय सर्गस्थित्यंतकारणा दत्तात्रेया मुनिमानसरंजना अमलदल राजीवनयना जगद्भूषणा जगद्गुरो. कैवल्य ज्ञानदायका अवधूता अवयवरहिता मायातीता भक्तजनपालका अव्यक्ता अपरिमिता निरंजना. सकळ योगियात शिरोमणी सच्चिदानंद मोक्षदानी तो दिगंबर कटिकर ठेवुनी पंढरीये उभा असे. जे वेदांचे निजसार जे सकळ शास्त्रांचे जिव्हार तो हा भीमातीरी दिगंबर अतिउदार सर्वात्मा. स्तंभेन उचले गगन न करवे अवनीचे वजन समुद्राचे किती जीवन नवे प्रमाण सर्वथा. तैसे तुझे अपार गुण शिववीरींची नेणती महिमान तेथे मी एक एक जिव्हे करून काय गुण वर्णू तुझे. हरिविजय ग्रंथसार अवधूतांचे निज मंदिर तेथे दूषण स्वान अपवित्र प्रवेशेल कोठोनिया. असो नवमाध्यायी कथन गोपी नावेत बैसोन नौका बुडता जगज्जीवन रक्षी पूर्ण गोपिते. जो पाचा सहा वेगळा जाणा न ये पंचास्याच्या ध्याना तो वैकुंठ पिटीचा राणा 5 वर्षांचा जाहला. गोपी म्हणती यशोदे सती वत्से चाराया धाडी श्रीपती सवे देवनी धाकुटे सांगाती वनाप्रती धाडी का. गावात असता मुरारी घरोघरी करीतो चोरी सवे देवनी सिद्ध शिदोरी पाठवावा वनाते. असो प्रातकाळी उठोनिया माता म्हणे उठ प्राण सखया जाई वत्से चारावया कानना प्रती गोविंदा. सवे घेऊनी धाकुट्या गोवळा सकळ वत्से करुनी गोळा राजबिदीवरुनी सावळा वना चालिला जगदात्मा. वाद्ये वाजताती गंभीर मोहऱ्या पावे सुस्वर टाळ मृगांचे झणत्कार करीती गजर स्वानंदे. तेथे मृगांकमरीच्या कारे ढाळीताती दोहींकडे चामरे हरिवरी पल्लव छत्रे चिमणे गोपाळ धरिताती. चिमणा श्रीकृष्ण सावळा चिमणा पीतांबर कासे कसिला चिमणी बरी कटी मेखळा विद्युत प्राय झळकत असे. चिमण्या वाकी नेपुरे ऋणझुणती मजा पाहात वेदश्रुती न वर्णवे निर्गुणाची कीर्ती म्हणून सगुणी जडल्या त्या. चिमणीच हाती मुरली तेथे चित्तवृत्ती समूळ मुराली मिथ्या माया सकळ हरली चिमणी सावळी मूर्ती पाहता. चिमणीच घोंगडी शोभली दशिया प्रती मोत्ये ओविली चिमण्याच वेत करकमळी कमलनयने धरिलासे. चिमणे गळा मोत्यांचे हार चिमण्या क्षुद्र गंठांचा गजर गळा वनमाळांचे भार शोभे किशोर नंदाचा. मूर्ती सावळी गोमटी अंगी शोभे केशराची उटी टिळक रेखिला ललाटी रत्ने मुकुटी झळकती. कर्णी कुंडले मकराकार नेत्र आकर्ण अतिसुकुमार मंदास्मितवदन सुंदर रमावर शोभत असे. भोवते सखे गाती निर्भर मृदंग वाजती सुस्वर मध्ये पावा वाजवी श्रीधर महिमा अपार न वर्णवे. गोपिका आणि यशोदासती हरीस बोळवीत जाताती माता म्हणे श्रीपती झडकरी येई माघारा. गोपान समवेत जगन्निवास आला तमारी सुतेचे तीरास नाना खेळ लीला विलास पुराण पुरुष दावीत असे. यावरी काननी जगद उद्धार दिवस आला 2 प्रहर शिदोऱ्या मेळवुनी समग्र काला थोर मांडिला. कमलपत्राकार गोपाळ मध्ये मिलिंद तमाल नीळ की निधाना भोवते साधक सकळ साधावया बैसती. की फणीवरी वेष्टीला चंदन की विभूधी वेष्टीला सहस्रनयन की वराभोवते संपूर्ण वराडी जैसे बैसले. की अनर्घ्य रत्नाजवळी मिळाली परीक्षक मंडळी की कनकाद्री भोवते सकळी कुलाचल बैसले. की मानसरोवर निर्मळ त्या भोवते बैसती मराळ की वेष्टुनिया जाश्वनीळ तपस्वी बैसती प्रीतीने. की श्रीकृष्ण सूर्यनारायण गोपते किरण प्रकाश घन की हरिचंद्रासी वेढून उडुगण गोप बैसले. आपुल्या शिदोऱ्या संपूर्ण हरी पुढे ठेविती आणून एकी मांडेच आणिले जाण अंतर्बाह्य गोडजे.
एकी आणली गुळवरी, एकाचा दही भात भाकरी, एकाची ते शिळीच शिदोरी, सोडून या बैसले. कोंड्याची भाकरी एक सोडित, एकाचा ताक भात झिरपत, एकाची शिदोरी विटली समस्त, चवी न लागे जेविता. सकळासी म्हणे हरी तेव्हा, आपुले वाढिले उगेची चेवा, दुसऱ्याचा नका करू हेवा, मनोभावापासुनी. आपुले पूर्वकर्म नीट नाही, दुसऱ्याचा हेवा करू निकाई, जे पेरिले ते लवलाही, बाहेर उगवून ठसावे. असो काला करिता मुरारी, त्यातून पेंधा उठे झडकरी, आणिक वृक्षछायेसी निर्धारी, जाऊन या बैसला. वेगळेची थोंब तयाने केले, गोप आपणाकडे फोडिले, एक एक अवघेच गेले, टाकून एकले हरीसी. गोपाळ म्हणती ऋषिकेशी, काय सुख तुझे संगतीसी, नसते जीवित्व आम्हास देसी, फेरे 84 भोगावया. तू आधी एकला निर्गुण, तुझ पुसत होते तरी कोण, मग आम्ही तुझ सगुण, करून आणले आकारा. आम्ही तुझ नावरूपा आणले, महत्व चहूनकडे वाखाणिले, तुझ थोरपण आम्ही दिधले, तुवा वेगळे केले आम्हा. तू परब्रह्म माये परता, आणि जीवदशा आमुचे माथा, तू अक्षय अचल अनंता, नाना पंथा पिटीसी आम्हा. तू जाहलासी निर्विकार, आम्हासी लाविले नाना विकार, तू ब्रह्मानंद परात्पर, निरय घोर आम्हासिका. तू देवादिदेव आत्माराम, तू चराचर बीज फलद्रुम, आमुच्या पाठी क्रोधकाम, दुर्जन परम लाविले. तू अज अजित अचल, आम्हा केले सदा चंचल, तू ज्ञानरूप अतिनिर्मळ, अज्ञान सबळ आम्हासिका. तू महाराज नित्यमुक्त, आम्हा केले विषयासक्त, तू मायेहुनी अतीत, अविद्या वेष्टितत्व आम्हासिका. महामुनी सोवळे मुरारी, ते तुझ चिंतिती अंतरी, आम्हासी न शिवती क्षणभरी, ऐसी परी तुआ केली. तू मदन मनोहर पुतळा, आम्ही वाकडे विरूपा अवकळा, तुझे बोल गोड लागती सकळा, आमुच्या बोला हासती. ऐसे बोलोनी गोवळे, अवघे पेंध्याकडे गेले, मग तेने घननिळे, काय केले ऐका ते. आपण येऊनी गोपांजवळी, उभा ठाकला वनमाळी, तव ते मिळोनी सकळी, बळे दौडिती हरिते. म्हणती तू न लगेसी आम्हा ते, म्हणोनी माघारे लोटीती हाते, हरी काकुळती ये तया ते, मी तुम्हा ते न विसंबे. तुम्ही बोलाल जे वचन, त्या सारिखा मी वर्तेन, सांगाल तेची मी करीन, तुम्हा विण न गमे मज. मत्स्य कूर्मादी अवतार, तुम्हा लागी घेतले साचार, सुकर नरसिंह रूपे सुंदर, तुम्हा लागी धरिली म्या. पाळावया तुम्हा लागुनी, म्याम निक्षत्री केली अवनी, पौलस्त्य कुळ निर्दाळुनी, रक्षिले म्याम तुम्हा ते. ऐसा मी निजभक्त सहाय्यकारी, मज का दडविता ये अवसरी, ऐसे बोलता हरीचे नेत्री, अश्रू वाहती भडभडा. ऐसे ते क्षणी देखोनी, पेंधा धावनी लागे चरणी, आपुल्या नेत्रोदके करुनी, हरिपदी केला अभिषेक. गडी सुंदत बोलती तेव्हा, वैकुंठ पाळा गा माधवा, आम्ही तुझ दडवुनी केशवा, ठकलो होतो सर्वस्वे. असो हरीस मध्ये बैसवुनी, काला मांडिला ते क्षणी, आपुल्या हाते चक्रपाणी, कवळ देत निजभक्ता. गडी म्हणती जगन्मोहना, आधी ग्रास घे तू जनार्दना, हरी म्हणे तुम्हा विना, ग्रास न घे मी सर्वथा. मग म्हणती गोपाळ, तुझ विण ग्रास न घेऊ सकळ, रुसोनी चालिला घननीळ, जो वेल्हाळ वैकुंठीचा. गोपाळ धावोनी लागती पाया, बैसे बैसे रे भक्त सखया, तुझेच ऐकू म्हणोनिया, कान्हया लागी बैसविले. आधी भक्ती घेतला ग्रास, ते शेष सेवी जगन्निवास, जो परात्पर पुराण पुरुष, लीला अघात दावितसे. ऐसा नित्यकाळ यमुना तीरी, काला करीत पूतनारी, आपुल्या हाते शिदोरी, वाटी हरी सकळा ते. गडी म्हणती ते समयी, आमुचा ग्रास तू घेई, तुझा ग्रास लवलाही, आम्ही घेऊ गोविंदा. मी पण आणि तू पण, या दोहींचा ग्रास करून, मग रुची कैची संपूर्ण, अनुभवे करून पहावे. गोपाळ करती करपात्रे, त्यात कवळ ठेविले राजीव नेत्रे, आले लोणची चित्रविचित्रे, अंगुलिका संधी धरिताती. मजा पाहत ते परमहंस, भोवते बैसले सदा उदास, जैसे मानस वेष्टिती राजहंस, मुक्त सेवू बैसले. मध्ये बैसला भुवन सुंदर,
भोवते गोपाळ दिगंबर, मानापमान समग्र दोन्ही नेणती सर्वथा. जैसी श्वानाची विष्ठा, तैसी त्यात वाटे प्रतिष्ठा, तरीच पावले वरिष्ठा श्री वैकुंठा हरिते. असो हरिमुखी कवळ, सकळ घालिती गोपाळ, उरले ते शेष गोवळ, स्वये घेती प्रीतीने. तो सकल निर्जर ते वेळी, विमानी पाहती अंतराळी, तो ब्रह्मानंद वनमाळी, काला कैसा करीतसे. ब्रह्मा म्हणे ब्रह्मपद जाळावे, गोकुळी निरंतर वसावे, इंद्र म्हणे रमाधवे, का येथे गोविले आम्हासी. बोलती शशी सूर्य दोघे जण, आम्हा कृष्णे लाविले भ्रमण, आपण गोकुळी अवतरोन भक्तजन मुक्त केले. तेथींचा प्रसाद कवळ, जरी आम्हासी प्राप्त केवळ, तरी मुक्त होऊ तत्काळ माया चक्रापासुनी. मग देव म्हणती एक करावे, मत्स्य होऊनी अवघी जावे, मित्र कन्या हृदयी रहावे, प्रेमे तळपावे सादर. गडियान समवेत श्रीधर, हस्त प्रक्षालना येईल जगदुद्धार, ते शेष सेवनी उद्धार, सर्वही करू आपला. सुरवर ऐसे बोलोन, कालिंदी जीवनी जाहले मीन, ते एक जाणे जगज्जीवन, अंतरखूण तयांची. तो गडी म्हणती जगज्जीवना, चला जाऊ यमुना जीवना, मग तो वैकुंठ पिठीचा राणा, काय बोले तया ते. म्हणे तृषा लागली जरी, तरी तक्र प्यावे निर्धारी, अथवा दुग्धची प्यावे वरी, परी नव जावे यमुने ते. हरी म्हणे गडी आते, हात पुसावे घोगडी आते, ऐसे म्हणता कान्हे आते, तेची सर्वाते मानले. गडी म्हणती जगज्जीवना, का आवर्जिली बा यमुना, कोण्या विचारे मधुसूदना, कोप धरिला तिजवरी. मग म्हणे ऋषिकेशी, बारे तेथे आली आहे विवशी, ते धरून नेईल सकळासी, मी जावया भीतो तेथे. तव पेंधा बोले वचन, तरी मी यमुनेसी जाईन, जीवन अगत्य सेवीन, आपुल्या करे करुनिया. हरी म्हणे रे पेंधिया, नसताची घेऊ नको थाया, तव तो म्हणे प्राण सख्या, मी सर्वथा नर आहे. हरी म्हणे पेंधियासी, तुझ ग्रासील रे विवशी, तरी गेल्याने कडेसी, पाणी काढून सेविजे. मग पेंधा ते अवसरी, वेगे आला यमुना तीरी, न्याहाळून पाहे यमुना नीरी, विवशी कोठे म्हणून या. तो यमुना जीवनाचा खळाळ, कानी पेंधा ऐके तुंबळ, गेळ्या खालता ठेविला तत्काळ, जाळे माझी आवळिले. पेंधा म्हणे यमुनेसी, तू बायको होऊनी आम्हासी, हमामा आजी घालिसी, कैसी तगसी पाही ना आता. जरी मी कृष्णदास असेन सत्य, तरीच तुझ करीन शांत, म्हणून हमामा त्वरित मांडी येला यमुनेसी. मग खळाळासी पेंधा, हमामा घालिता न राहे कदा, ते कदंबातळी गोविंदा, आनंद कंदा समजले. कृष्ण म्हणे गडी आसी, पेंधा गेला यमुनेसी, तेथे आधीच होती विवशी, गती कैसी जाहली. समाचारासी गडी धाडिले, तेही पेंधियासी साय जाहले, म्हणती आम्हासी इणे लाविले, कृष्ण भक्तासी खळखळ. आणिक समाचारासी गडी धाडिले, तेही तेथेची गुंतले, आणिक मागून पाठविले, तेही जाहले सायपई. आले अवघे नवलक्ष गडी, बळकाविली यमुना थडी, हमामा घालिती कडोकडी, मेटा खुंटी येऊन्या. पेंधियासी पाठी राखे, मिळाले नवलक्ष सखे, घाई हमाम्याची देखे, एक सरे मांडिली. जैसी मांडे रणधुमाळी, तैसी हमाम्याची घाई गाजली, सर्वांच्या मुखास खरसी आली, परी न सांडिती आवाका. प्राण जाहले कासाविस, परी कदा न येती हारीस, जे सकळ सुरांचे अंश, गोपवेशे अवतरले. हे रामावतारी वानर होऊन, केले लंकेसी रणकंदन, जिही दशकंधर त्रासवून, रामचंद्र तोषविला. तोची हे गोकुळी गोपाळ, पुन्हा अवतरले सकळ, जरी राहील यमुनेचे जळ, तरी उगे राहतील हे. कदंबातळी नंदनंदन, एकला उरला जगज्जीवन, मुरली हाती घेऊन, वेगे आला यमुना तीरा. कौतुक पाहे श्रीहरी, गडी नाहीत देहावरी, मग म्हणे मुरारी, कारे व्यर्थ शिणता. आता का करिता श्रमा, खळाळासी घालिता हमामा, तेथे नाही स्त्री पुरुष प्रतिमा, कैसे तुम्हा न कळेची. ऐसे बोले शेषशायी, परी प्रत्युत्तर ते समयी, कदा न देती कोणी काही, थोर घाई हमाम्याची. कृष्ण म्हणे जरी न राहे यमुना,
तरी तेथे समर्पिती प्राणा, ऐसे जाणूनी वैकुंठ राणा, काय करिता जाहला. जो निजजन प्राणरक्षक मुरारी, जो त्रिभुवन मोहन पूतनारी, तत्काळ मुरली वाजविली अधरी, नादे भरी गगनाते. मुरली वाजविता मुरलीधर, सकळांची वृत्ती मुरली समग्र, मुराले सकळांचे अहंकार, मुरहरे थोर वेधिले. मनोहर ध्वमी उमटती, जैसा वेदश्रुती गरजती, नकुल भोगी विचरती, एके ठाई तेधवा. व्याघ्र आणि गायी निर्वैर चरती एके ठाई, गजकेसरीस वैर नाही, थोर नवलाई हरीची. प्राणी स्थिर राहिले चराचर, शांत जाहले यमुनेचे नीर, मुरलीत म्हणे मुरहर, गडे हो स्थिर रहा आता. यमुना भिवनी पळाली, सावध होऊनी पहा सकळी, ते पेंधियाने ऐकिले ते वेळी, शांत जाहली यमुना ते. मांडी थापटोनी पळाली सहजी, पेंधा आपणा ते नावाजी, मग म्हणे भला मी पेंधाजी, बळीया आढ्य जन्मलो. पेंधा म्हणे पहा चक्रपाणी, यमुना पळविली येच क्षणी, मग बोले त्रिभुवन ज्ञानी, तुमची करणी अगाध. तुम्ही बळकट गोपाळ, तुम्हासी देखता विटे काळ, ऐसे बोले वैकुंठपाळ, गडी हासती गदगदा. गडियांसमवेत वनमाळी, वेगे परतला सायंकाळी, देव मत्स्य जाहले यमुना जळी, तेही गेले स्वस्थाना. गोधने घेऊनी सांज वेळे, परतला परब्रह्म सावळे, सवे वेष्टीत गोवळे, नाना वाद्ये वाजवती. कल्याण गौडी श्रीराग, मुरली ताळवी श्रीरंग, वसंत पावक पद्मसुरंग, नीलांबर राग वाजवीत. कनकदंड श्वेत चामरे, गोप ढाळीती वरी आदरे, झळकताती पल्लव छत्रे, एक तुंगार पत्रे वाजविती. आरत्या घेऊनी गोपिका, सामोऱ्या येती वैकुंठ नायका, निंबलोण उतरिती देखा, हरिवरोनी प्रीतीने. निज मंदिरात येता जगज्जेठी, टाकोनिया घोंगडी काठी, धावोनिया यशोदेच्या कंठी, घातली मिठी श्रीहरीने. बळीरामे रोहिणीच्या गळा, मिठी घातली ते वेळा, एक गौर एक सावळा, दाविती लीला भक्ता ते. ते साक्षात शेषनारायण, यशोदेने पूजिले दोघे जण, दोघासी करवुनी मार्जन, माया आपण टिळक रेखी. रत्नजडित पदकमाळा, घातल्या दोघांची आगळा, चिमणा पीतांबर पिवळा, कासे कसिला मायेने. षड्रस अन्न वाढूनी, आणि ती जाहली रोहिणी, माया आपुल्या हाते करुनी, ग्रास घाली दोघा ते. नाना क्रतू करिता करिता, जो न घे अवदाने सर्वथा, तो यशोदेच्या हाता, पाहुनी मुख पसरीत. झाडोनिया मंचक, वरी पाटोळा क्षीरोदक, शेष नारायण देख, दोघे तेथे पहुडती. क्षीरसागरीची निधाने, शेजे निजविली मायेने, अनंत जन्मे तपाचरणे, केली होती याच लागी. असो उठोनी प्रातःकाळी, माया जागे करी वनमाळी, कोमल हस्ते ते वेळी, थापटीत यशोदा. उठ वेगे गोविंदा, जगन्मोहना आनंद कंदा, पुराण पुरुषा ब्रह्मानंदा, गडी पाहती वाट तुझी. जागा जाहला त्रिभुवनपती, माता धरी हृदयी प्रीती, तो बळीभद्र महामती, उठता झाला ते क्षणी. मुख प्रक्षालुनी ते क्षणी, दोघा जेववी नंदराणी, हरीने पावा करी घेऊनी, आळवीत गोपाळा. प्राण सखे हो चला त्वरित, वेगे जाऊ काननात, वत्से गोळा करू समस्त, गोप धावती ते धवा. गवळणीं सहित यशोदा, बोळवीत जाय सच्चिदानंदा, ज्याचे स्वरूप शेषवंदा, ठाई न पडे सर्वथा. वाद्ये वाजविती गोवळे, मध्ये पूर्ण ब्रह्म मिरवले, पाहता गोपींचे डोळे, पाती ढाळू विसरले. पुढे जाती वत्सांचे भार, ते वत्सरूपे सकळ ऋषीश्वर, पाळून या सर्वेश्वर, उद्धरीत तया ते. तंत वितंत घनसुस्वर, वाद्ये वाजविती परम मधुर, मध्ये नाचत तो श्रीधर, जे त्रिभुवन सुंदर रूपडे. देवांचे अवतार गोप, वत्से तितुके ऋषीश्वर रूप, सवे घेऊनी यादव कुलदीप, वनांतरी हिंडतसे. धन्य गोपाळांचे तपथोर, वश केला जगदुद्धार, जो योगिमान सरुदय विहार, न कळे पार वर्णिता. मध्ये श्रीकृष्ण पावा वाजवी, जो आदिपुरुष माया लाघवी, नाना अवतार भाव दावी, नृत्य करिता स्वानंदे. टाळ मृदंग मोहरिया, पावे शृंगे घुमरिया, रुद्रवीणे पिनाकिया,
वाजविती सुस्वरे. घमंडी टाळांची घाई, करटाळ्या फडकती पाही. गाती नाना गाती लवलाही, नाके वाजविती वीणा एक. नाना श्वापदे बाहती वनी, त्यासीच देती प्रतिध्वनी. एक वृक्षावरी वानर होऊनी, बळे शाखा हालविती. एक देती बळे भुभुकार, तेणे नादावले अंबर. एक म्हणती लंकानगर, आम्हीच पूर्वी जाळिले. नाना परीचे टिळे रेखिले, वृक्ष ढाळे शिरी खोविले. एक वृक्षावरी गाती चांगले, लीला अपार हरीची. एक गायनाचा छंद पाहोन, तैसीच तुकाविती मान. एक टिरीचा मृदंग करून, वाकुल्या दावीत वाजवीत. खालती लक्षुन्या एक, वरुनी फळे हाणती देख. मयूर पिच्छे शिरी कित्येक, अति सतेज झळकती. एक बैसोनी वृक्षावरी, मयुरा ऐसाची ध्वनी करी. एक मंडूक होनी निर्धारी, अवनीवरी उडताती. एक मांजरा ऐसा गुरगुरी, एक कच्छ होनी रांगी पृथ्वीवरी. एक वृषभ होनी धरणीवरी, धावताती तुडवावया. एक दृढ आसन घालिती, चरणांगुष्ठ करी धरिती. दोघे उचलोनी त्यास नेती, मग बैसती दुजे स्थानी. गुंजमाळा गळा आरक्त, वनमाळा डोलती पादपर्यंत. तुलसीमाळा सुवासित, परिमळत वनतेणे. एक खेळती चेंडू फळी, एक वावडी उडविती निराळी. एक लपंडाळी ते वेळी, नेत्र झाकून खेळती. भोवरा विटी दांडू चक्रे, एक हमामा घालिती गजरे. हुतुतू हुमली एक सरे, गोप घालिती आवडी. एक बळे झोंबी घेऊनी, एक एकासी पाडती मेदिनी. एक सुरुवाती टाकूनी, म्हणती शोधुनी काढा रे. हे रामावतारी बहुश्रमले, युद्ध करिता लंकेसी भागले. म्हणोनी गोकुळी ये वेळे, ब्रह्मानंदे क्रीडती. पूर्वी हे निराहार होते, म्हणोनी जेविती हरी सांगाते. आपुल्या हाते रमानाथे, ग्रास त्यास घातले. असो वनी खेळे जगदात्मा, वृक्ष भेदित गेले व्योमा. त्या छायेसी शिवब्रह्मा, क्रीडा करू इच्छिती. अशोक वृक्ष उतोतिया, राय आवळे आंबे खिरणिया. निंबवट पिंपळ वाढोनिया, सुंदर डहाळिया डोलती. डाळिंबी सुपारी सायन मांदार, चंदन मोह वृक्ष अंजीर. चंपक जाई परिकर, बकुल मोगरे शोभती. शेवंती जपावृक्ष परिकर, तुळसी करवीर कोविदार. कनकवेली नागवेली सुंदर, पोवळवेली आरक्त. कल्पवृक्ष आणि कंचन, गरुड वृक्ष आणि अर्जुन. वाळियाची बेटे सुवासे पूर्ण, कर्पूर कर्दळी डोलती. द्राक्षा मंडप विराजती, शतपत्रे कल्हारे विकासती. वृक्षांवरी चढती मालती, बदरी डोलती फलभारे. शाल तमाल पारिजातक, शिरस आणि रायचंपक. फणस निंबोणी मातुलिंग सुरेख, कळंब महावृक्ष सुंदर. नारिंगी बिल्व देवपाडळी, देवदार वृक्ष नभमंडळी. अगरू कृष्णागरू सुवासमेळी, नभस्थळी परिमळती. जायफळ वृक्ष सुंदर, लवंगी नाना लता परिकर. येत सुगंध मलय समीर, रुंजती भ्रमर कमलावरी. कपित्थ ताड सुंदर वाढले, सूर्यवृक्ष टवटवले. औदुंबर सदा फळले, इक्षुदंड रस भरित. मयूर चातके बदके, कस्तुरी मृग जवादी बिडलके. राजहंस नकुळ चक्रवाके, अतिकौतुके विचरती. कोकिळा आळविती पंचमस्वर, विपिन ते सुवासिक मनोहर. ऐसिया वनात श्रीधर, वत्सभार चारितसे. दिवस आला दोन प्रहर, वृक्षछायेसी समग्र. वत्से गोळा करुनी जगदुद्धार, कदंबातळी बैसला. काला मांडिला घननिळे, गोप भोवते वेष्टुनी बैसले. सकळ सुरवर पातले, विमानी बैसोनी पहावया. वत्से जी होती गोळा केली, ती चरत चरत दूर गेली. कमळासने देखोनी ते वेळी, मना माझी आवेशला. म्हणे श्रीकृष्ण पूर्ण अवतार, किंवा अंशरूप आहे साचार. हा पुरता पाहू विचार, मांडिले चरित्र कमलोद्भवे. येऊन या वृंदावनी, परमेष्टी अवलोकी नयनी. म्हणे वत्से न्यावी चोरुनी, करील करणी कैसी पाहू. हा पयस सागर निवास, जरी असे पुराण पुरुष. तरी प्रताप दाविल विशेष, अति अद्भुत मज लागी. जरी हा असेल माझा जनिता, तरी प्रत्यय येईल मज आता. ऐसे कल्पूनी विधिता, वत्से नेली क्षण मात्रे. आपली माया वरी घातली, सत्यलोकी नेऊनी लपविली. तो इकडे सच्चिदानंद वनमाळी,
काला वाटीत बैसला. नाना प्रकारची लोणची, ज्यांची देवही नेणती रुची, चवी पहावया दध्योदनाची, लाळ विरींची घोटी तसे. गोपमुखी घालिती ग्रास, वर्ते दाविती देवास, ते शेष प्राप्त नव्हे कोणास, बहुतपे तपता हो. धन्य धन्य गोकुळीचे गोप, अनंत जन्मे केले तप, ते एकदाची फळले अमूप, चित स्वरूप वश्य केले. की पूर्वी बहुत मख केले, की अनंत तीर्थी नाहले, की वातांबुपर्ण सेवुनी तप केले, शीत उष्ण सोसुनिया. की त्रिवेणी संगमी पाही, शरीर घातले करवती त्याही, त्या पुण्य क्षीराब्धीचा जावई, वश केला गोपाळी. असो ब्रह्मा तेथे येऊनी गुप्त, हरी लीला विलोकित, म्हणे येणे पूतना तृणावर्त, शकटासुर मारिला. इतुकेनी हा पुरुषार्थी, आम्ही न मानू श्रीपती, ऐसे परमेष्ठी मनी चिंती, तो गडी बोलती हरी ते. वत्से बहु दूर गेली, घेऊन येई वनमाळी, आता वळावयाची पाळी, तुझीच असे ये वेळी. ऐसे ऐकता वचन, उठिला इंदिरा मनमोहन, जो मायातीत निरंजन, चैतन्य घन जगद्गुरु. वेणू खोविलासे पोटी, कक्षेसी धरी शृंग आणि काठी, दध्योदन वाम करपुटी, ग्रास जगजेठी घालितसे. वत्से पाहात दूरी, गेला वैकुंठपुर विहारी, इकडे गोपाळ कवळ घेऊनी करी, वाट पाहती कृष्णाची. हातींचा ग्रास राहिला हाती, मुखींचा कदा न गिळती, तटस्थ हरीची वाट पाहती, म्हणती श्रीपती कानये. तो ब्रह्मदेवे केले विंदान, वासरे नेली चोरून, इकडे वनी यादव कुलभूषण, वत्से शोधित हिंडतसे. वत्से न दिसती ते वेळा, म्हणून पूर्वस्थळासी हरी आला, तो न दिसे गोपमेळा, घेऊन गेला विधाता. कळले विरंचीचे विंदान, मग मनी हासे नारायण, म्हणे कमलोद्भवाचा अभिमान, दूर करावा तत्वता. मग काय करी रमा जीवन, सर्वस्वरूपे जाहला आपण, ज्या ज्या वत्साचा जैसा वर्ण, मनमोहन तैसा होय. चितारे भिंगारे खैरे, मोरे सेवरे आणि कैरे, तांबडे काळे पांढरे, अवघी वासरे आपण जाहला. ढवळे सावळे चितळे, पोवळे पारवे डफळे, तैसीच रूपे घननिळे, असंख्यात धरियेली. वडजे वाकडे गोपाळ, एक धाकुटे एक विशाळ, एक रोकडे एक ढिसाळ, होय सकळ आपण. मोडके कुबजे काणे बहिर, गोरे सावळे सुंदर, तितुकी स्वरूपे श्रीधर, आपण नटला एकदाची. त्यांची घोंगडी पायतण पावे, तितुकी स्वरूपे धरिली कमलाधवे, कटीसूत्र वनमाला शृंग सर्वे, मयूर पिच्छे जाहला. वेत्र घुमरिया शिदोरी जाळे, लघु दीर्घ सूक्ष्म विशाळे, अनंत ब्रह्मांड गोपाळे, रूपे सकळ धरियेली. सायंकाळी ऋषिकेशी, परतोन आला गोकुळासी, ज्याची ज्याची सवे जैसी, तैसाची होय जगदात्मा. कोणासी न दिसे विपरीत, कृष्ण माया परमाद्भुत, एक संवत्सर निश्चित, याच प्रकारे लोटला. ब्रह्मा मनी वाहे अभिमान, म्हणे आता गोकुळ पाहू जाऊन, काय करीत असे कृष्ण, गोपवत्सान विणतो. ब्रह्मा गुप्तरूपे पाहे, तो पूर्ववत बैसला आहे, शिदोरी वाटीत लवला आहे, गोपाळासी निज करे. 5 वर्षांची मूर्ती, आकर्ण नेत्र विराजती, कंठी मुक्तमाळा डोलती, पदके झळकती अतितेजे. चिमणाच कासे पितांबर पिवळा, दशांगुली मुद्रिका वेल्हाळा, चिमणी झळके कटी मेखळा, नेपुरे खळखळा वाजती. असो गोपाळ जेविती स्वानंदे, गदगदा हासती ब्रह्मानंदे, त्यांच्या मुखी ग्रास गोविंदे, आपुल्या हस्ते घालिजे. तो गडी म्हणती नारायणा, वत्से दूर गेली कानना, तुझीच पाळी मनमोहना, लवकर घेऊन येईजे. ब्रह्मा गुप्तरूपे पाहे अवलोकुनी, म्हणे अगाध श्री हरीची करणी, अभिमान होता माझे मनी, सृष्टी करता मीच असे. महा अद्भुत वर्तले, 2 ठाई वत्से आणि गोवळे, सत्यलोकी आपण नेले, ते तो संचले तैसेची. हा होय माझा जनिता, आदिमायेचा निज भरता, जो अनंत ब्रह्मांड करता, करू न अकर्ता तोची हा. तो इकडे कैवल्यदानी, वत्से शोधित हिंडेवनी, दद्योधन करी घेऊनी, ग्रासवदनी घालितसे. शिरी मयूर पिच्छे साजिरी, घोंगडी शोभे खांद्यावरी, वनी हिंडे पूतनारी, अति तातडी चहूनकडे. काखेसी शिंग आणि वेत्र, जो माया लाघवी राजीव नेत्र,
हासत असे तो श्रीधर, ग्रास घेत हिंडत असे. ऐसे देखोनी विधाता, म्हणे हा क्षीराब्दिशायी माझा पिता, ज्याचा महिमा वर्णिता वेदशास्त्रा अतर्क्य. याच्या नाभिकमळी जन्मलो, दिव्य सहस्त्र वर्षे मी श्रमलो. कमल नालामजी उतरलो, जाचावलो बहुत मी. मग अत्यंत निर्बुजोनी, कमलावरी बैसलो येऊनी. मग या जगद्गुरुने तेची क्षणी, दिव्य ज्ञान उपदेशिले. म्याम हरिस्वरूप नेणोनिया, गेलो वत्स गोप घेऊनिया. आता शरण रिघावे ह्याच्या पाया, प्रेम भावे अनन्य. निरंजनी सापडला श्रीधर, समोर येऊनी चतुर्वक्त्र. साष्टांग घातला नमस्कार, प्रेमे अंतर सद्गतीत. जैसा कनकदंड पृथ्वीवरी, हरिचरणी शिरे ठेविली चारी. नेत्रोदके अभिषेक करी, अष्टभाव उमटले. मागुती करी प्रदक्षिणा, वारंवार घाली लोटांगणा. सवेची उठोनी विलोकी ध्याना, तो दही भाते वदन माखलेसे. मग जोडोनी दोन्ही कर, स्तविता जाहला चतुर्वक्त्र. म्हणे जय जय जगदुद्धार, निर्विकार निर्गुण तू. नमो महामाया आदिकारणा, अज अजिता विश्वभूषणा. पुराण पुरुषा जगन्मोहना, गुणा गुणातीत तू. जय जय नागेंद्र देहशयना, कमलपत्राक्षा विश्वपालना. परात्परा शुद्ध निरंजना, भवमोचना भवहृदया. जय जय कृष्णा करुणार्णवा, हे केशवा देवाधिदेवा. हे नारायणा अपार वैभवा, हे माधवा गोविंदा. हे विष्णू मधु प्राणहरणा, हे त्रिविक्रमा बलिबंधना. हे श्रीधरा हृत्पद्मशयना, पद्मनाभा परेशा. हे दामोदरा संकर्षणा, हे वासुदेवा विश्वरक्षणा. हे प्रद्युम्न जनका मनमोहना, हे अनिरुद्धा अधोक्षजा. हे पुरुषोत्तमा नरहरे, हे अच्युत जनार्दन मुरारे. हे उपेंद्र मधुकैटभारे, हे पूतनारे श्रीकृष्णा. हे कृष्णा सजल जलदवर्णा, हे कृष्णा अमल नव पंकजलोचना. हे कृष्णा इंदिरा मनरंजना, हे भक्तरक्षका यादवेंद्रा. हे कृष्णा ब्रह्मानंदमूर्ती, हे कृष्णा अनंत कल्याण अनंत कीर्ती. हे कृष्णा जगद्भूषण जगत्पती, अतर्क्यगती वेदशास्त्रा. हे कृष्णा परम मंगलधामा, हे कृष्णा मृडमानस विश्रामा. हे कृष्णा जलजनाभा अनामा, सकल कामातीत तू. अपराध आचरे बालक, परिक्षमा करी निजजनक. भुवन सुंदर लक्ष्मीनायक, सुखदायक सकळाते. सर्व अपराध तू क्षमा करी, पीतवसना असुरारी. माझिया मस्तकी श्रीहरी, वरद हस्त ठेवी तुझा पै. पुडती घाली लोटांगण, सप्रेम धरिले कृष्णचरण. या उपरी नंदनंदन, व्रजभूषण काय बोले. उठ उठ चतुरानना, सोडोनी देहबुद्धी अभिमाना. आपुल्या स्वस्वरूप स्मरणा, माझी विलसे सर्वदा. ऐसे बोलता जगज्जीवन, सत्वर उठला कमलासन. कृष्णे दृढहृदयी आलिंगून, करी समाधान तयाचे. मनमोहन पूतनारी, कृष्ण हस्त ठेवी त्याचे शिरी. विरीची तृप्त झाली अंतरी, सुख समुद्री निमग्न. वत्से गोप हरी झाला होता, सादर विलोकी जो विधाता. तव त्या कृष्णमूर्ती तत्वता, पाहता जाहला तन्मय. लक्षानुलक्ष कृष्णमूर्ती, शंख चक्रादी आयुधे हाती. श्रीवत्सादी चिन्हे झळकती, श्रीनिकेतना समवेत. शृंगवेत्र पावे पायतण, सर्व स्वरूपे नटला नारायण. असंख्य मूर्ती घनश्यामवर्ण, दुसरे पण दिसेना. असंख्य नाभिकमले विराजमान, तेथे असंख्य विरींची शिवसहस्रनयन. चंद्र सूर्य कुबेर वरुण, सृष्टी संपूर्ण चालविती. कमलाप्रती भिन्न भिन्न ब्रह्मांड, चित्र विचित्र परम प्रचंड. वैकुंठ कैलासादी उदंड, पदे दिसती कमलाप्रती. समाधिस्थ झाला विधाता, अहंकृती गेली पाहता पाहता. वाचा राहिली बोलता, वृत्ती समस्त निमाल्या. मुख्य मूर्ती त्यात कोण, न दिसे काही दुजेपण. वृंदावनीचे द्रुमपाषाण, श्वापदे कृष्णरूप दिसती पै. भू आप तेजवातनभ, दिसती कृष्णरूप स्वयंभ. सरिता सिंधू चराचर सुप्रभ, श्री वल्लभ रूप दिसताती. हरली सकल अहंकृती, अनंत ब्रह्मांडे अनंत कीर्ती. अनंत वेद अनंत शास्त्ररीती, कीर्ती गाती अनंत. अनंत पुराण अनंत कला, अनंत अवतार अनंत लीला. अनंत स्वरूपे आपण नटला, दावी तो सोहळा विधातया.
बहुताकृती नाना याती, स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती, अवघा ओतला वैकुंठपती, नाही स्थिती दुसरी. विराट हिरण्यगर्भ महत्तत्व जाण, न दिसे स्थूल लिंग कारण, न चले तर्काचे विंदान, अवघा जगत जीवनोतला. जागृती स्वप्न सुषुप्ती तूर्या, अवस्था गेल्या हरोनिया, सृष्टी स्थिती प्रलय सर्वसाक्षिणिया, न उरे माया समूळी. विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा, ब्रह्मा विष्णु रुद्र परमात्मा, अवघा एक जगदात्मा, नामा नामातीत जो. अकार उकार मकार, चौथा अर्धमात्रा ओंकार, रजतम सत्व विकार, सर्व यादवेंद्र ओतला. वैखरी मध्यमा पश्यंती परा, वाचा खुंटल्या नयनी धारा, पाहता ब्रह्मानंदा उदारा, ब्रह्मा झाला समाधीस्थ. अवस्था जिरवुनी पोटी, नेत्र उघडोनी पाहे परमेष्ठी, तो श्वापदे सर्व दृष्टी, निर्वैर तेथे खेळती. गायी व्याघ्र निर्वैर देख, खेळे नकुळ दंदशुक, वारण मृगेंद्र होती एक, हरिप्रतापे करुनी. पुढती ब्रह्मा घाली लोटांगण, म्हणे धन्य धन्य आजी झालो पूर्ण, काय करू ब्रह्मपद घेऊन, सदा राहो वृंदावनी. पदाभिमाने आम्ही नाडलो, निज स्वरूपा विसरलो, काम क्रोध चोरी नागवलो, अंतरलो हरिपाया. नाही आमची आत्मशुद्धी, दृढ धरली देहबुद्धी, वेष्टीत सदा आधिव्याधी, आत्मशुद्धी कैची मग. सांडूनी सकल अभिमान, होऊनी वृंदावनी तृणपाषाण, तेथे लगती कृष्णचरण, तेणे उद्धरून जाऊ आम्ही. विधी झाला निराभिमान, मग बोले जगतपालन, म्हणे निजपती राहे सावधान, दुराभिमान टाकून या. ब्रह्मा करी प्रदक्षिणा, पुढती मिठी घाली चरणा, आज्ञा मागोनी रमा जीवना, निजस्थाना विधी गेला. गोपवत्से जी चोरुनी नेली, ती अवघी सोडून दिधली, कृष्णे आपुली रचना झाकिली, आपणा माझी सत्वर. वत्से गोप ब्रह्मयाने नेले, मागुती फिरवणी आणले, परी हे चरित्र कोणास न कळे, हरी वाचोनी सर्वथा. विधीने पूर्वी गोपाळ नेले होते, तैसेची मागुते बैसविले तेथे, कृष्ण घेऊनी वत्साते, सत्वर आला त्याजवळी. एक संवत्सर पर्यंत नेले होते गोप समस्त, परी हरी माया अद्भुत, न कळे चरित्र तयासी. गडी म्हणती श्रीहरी, लवकर ये तू पूतनारी, आम्ही ग्रास घेऊनी निज करी, वाट तुझी पाहतो. गदगदा हरी हासला, त्या माझी येऊन बैसला, तो वासरमणी असता गेला, सत्वर परतला गोकुळा. वत्से आणि गोवळे जाती परम उल्लाळे, बळीरामासी काही न कळे, हरीने केले चरित्र जे. कृष्ण मुखाकडे पाहे बळीराम, तो ईषध्यास मेघश्याम, गुज कळोनी सप्रेम, बळी भद्र तेव्हा जाहला. गोवर्धनीच्या गायी चरती, त्या ओरसा येऊनी वत्से चाटिती, गवळी गोकुळीचे धावती, हृदयी धरिती बाळकाते. ते कौतुक पाहोन हासती शेष नारायण, शचिरमणा न कळे ही खूण, इतर कोठून जाणती. थोर दाविले कौतुक, विरींची पोटींचे बालक, त्यासी कृपेने वैकुंठ पालक, रमानायक बोलिला. दिधले अद्भुत दर्शन, हरीला सकळ अभिमान, गोकुळींचे सर्वजन, ब्रह्मानंदे डुलती. आरत्या घेऊनी गोपिका, सामोऱ्या येती त्रिभुवन नायका, निज मंदिराला भक्त सखा, यशोदा माता लिंगी. केले जेव्हा वत्सहरण, तेव्हा 5 वर्षांचा श्रीकृष्ण, पुढले अध्यायी कालियामर्दन, सावधान परिसावे. गोकुळी अवतरला यादवेंद्र, तोची पंढरी ठेवणी कटिकर, भीमा तीरी दिगंबर, ब्रह्मानंद उभा असे. हरिविजय ग्रंथ वरिष्ठ, हेची षड्रसन्ने भरिले ताट, ज्यासी भक्तिशुधा उत्कट, तेची जेवती प्रीतीने. जे निंदक रोगिष्ठ सहजी, कुटिलता कुपित्त उदरा माझी, परम दुरात्मे भक्त काजी, देह कदा रुळेना. ऐसे अभक्त क्षयरोगी जाण, त्यास न जिरे हे अन्न, असो क्षुधार्थी जे भक्तजन, त्याहीच भोजन करावे. जो आनंद संप्रदाय भूषण, तो ब्रह्मानंद यतिराजपूर्ण, श्रीधर तयासी अनन्य शरण, जैसे लवण सागरी. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत, श्रोते चतुर परिसोत, दशमोध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. कृष्ण थोडा मोठा झाल्यावर गोपी यशोदेला म्हणू लागल्या
की आता या कृष्णाला गायी राखायला रानात पाठवावे, म्हणजे तो आम्हाला तरी त्रास देणार नाही. यशोदेने कृष्णाच्या वयाचे आणि काही थोडेसे मोठे गोप बालक बोलावले. त्यांना सांगितले, ह्याला पण रानात घेऊन जा. त्याच्याबरोबर तुम्ही इथे घरोघर भटकता, दही लोणी खाता, ते जरा गवळ्यांची कामे तरी कराल. सवंगड्यांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदेने कृष्णाला पाठविले. त्यांच्या हातातही एक वेताची काठी दिली. दुपारी खाण्यासाठी शिदोरी बांधून दिली. त्याचे रूप जास्तच खुलून दिसू लागले, कारण त्याला आईने छोटेसे वस्त्र नेसविले होते. वर कमरेला शेला बांधला होता. एका सवंगड्याने त्याच्या हाती धरला आणि म्हटले, चल कान्हा, आपण गाई वासरांच्या मागे दौडू. दुपारी यमुनेच्या तीरी बसून शिदोरी खाऊ. कृष्ण उड्या मारीतच चालला. तो गोप बालकांचा राजाच होता. तसाच शोभून दिसत होता. सवंगड्यांनी त्याला थाटाने नेले. त्याला पाहायला हातातली कामे टाकून गोपी दाराशी आल्या. त्यांचा सारा वेश चिमणासा होता. मेखला, वाकी, नुपूर, खांद्यावर छोटीशी घोंगडी तिच्या दशात गुंफली होती खरी मोती. गळ्यात फुलांचे हारही छोटेच होते. अंगाला तर केशराची उटी लावली होती. रानात ती किती टिकणार हे तो कान्हात जाणे. कानात मकराकृती कुंडले घातलेली होती आणि हातात छोटीशी मुरली घेतलेली होती. त्याच्याकडे पाहता पाहता गोपी तटस्थ झाल्या. सवंगड्यांसह कृष्ण वनात शिरला तेव्हा वनाला नवी शोभा आली. बाळ गोपाळ दुपारपर्यंत गायी राखीत होते. मग दमले आणि कदंब वृक्षाच्या सावलीत कृष्णाला मध्ये बसून त्याच्या भोवती सारेजण आपापल्या शिदोऱ्या उघडून बसले. प्रत्येकाच्या शिदोरीत वेगवेगळे पदार्थ होते. एकाची शिदोरी विटून गेली होती. त्याला वाईट वाटले. तेव्हा कृष्ण म्हणाला, आपले कर्म चांगले नाही, त्याला दुसरा काय करणार. ज्याने त्याने आपापली शिदोरी खावी, दुसऱ्याची मिळणार नाही. कृष्णाच्या बोलण्याचा पुष्कळांना राग आला. पेंद्यासह ते दुसरीकडे जाऊन बसले. ते कृष्णावर रुसले होते. ते त्याला अनेक प्रकारचे बोल लावू लागले. त्या साध्या बोलात जीव आणि शिव यांचा संवाद होता. कृष्ण त्यांना म्हणाला, अरे मी तुमचाच आहे, मला टाकू नका. तुमच्यासाठीच मी अनेक अवतार घेतले. तुमच्याशिवाय मला दुसरं कोण आहे. आता मी बोलणार नाही, तुमचे ऐकेन. मग सर्वांची समजूत पटली. पेंद्याने क्षमा मागितली. सगळे शिदोऱ्या खायला बसले. एकमेकांना आधी खायचा आग्रह करू लागले, हट्ट करू लागले. तळ हातावर दही भात आणि लोणचे घेऊन कृष्ण सवंगड्यांना भरवू लागला. हसत खिदळत सर्वांनी शिदोऱ्या खाल्ल्या. देवांनी गुपचूप जलचर प्राण्यांची रूपे घेतली व ते यमुनेत शिरले. गोप हात धुतील तेव्हा त्यांचे उष्टे तरी खायला मिळेल अशी त्यांना आशा होती. पण कृष्णाच्या ते लक्षात आले. त्याने मुलांना यमुनेकडे न जाता घोंगड्यांना हात पुसायला सांगितले आणि पाणी न पिता ताक प्यायला सांगितले. तो म्हणाला, यमुना नदी एक पिशाचिनी आहे, ती तुम्हाला पकडून ठेवील. सर्वांनी कृष्णाचे ऐकले, पण पेंद्या यमुना नदीकडे गेलाच. त्या बावळटाला वाटले की यमुना खळखळाट करून आपल्याला हसते. तेव्हा तो पाण्यात उतरला व थापट्या मारून प्रवाह अडवू लागला. त्याच्या नादाने इतरही तसेच करू लागले. कृष्ण तेवढा मागे राहिला. तो म्हणाला, पहा, गुंतलात ना, तरी मी सांगत होतो. मग त्याने बासरी वाजवण्यास प्रारंभ केला. मुले तल्लीन झाली. त्याच्या जवळ आली. यमुनेचा प्रवाह सुद्धा शांत झाला. देवांनी स्वतःची रूपे घेऊन स्वर्गात प्रयाण केले. संध्याकाळ झाली. गुरांना घेऊन सवंगड्यांसह कृष्ण गोकुळात परत आला. गुरांच्या हंबरण्याचे ध्वनी, मुलांच्या ओरडण्याचा आवाज, बासरीचे उंच स्वर त्यांच्या आधीच गोकुळात आले होते. रस्त्यातील धूळ आनंदाने जणू वर उडत होती. कृष्णाला पाहायला गोपी आणि यशोदा बाहेर धावली. तिने बलरामाची व कृष्णाची दृष्ट काढली. धुळीने सर्वांग माखलेल्या मुलांना जवळ घेऊन यशोदा व रोहिणी आनंदाने रडण्याच्या बेतात होत्या. मुलांनी तर आईला मिठ्याच मारल्या. त्या दिवशी संध्याकाळी यशोदेने भरवलेल्या घासाने कृष्णाची जी तृप्ती झाली ती यज्ञातील आहुतींनी सुद्धा झाली नव्हती. दुसऱ्या दिवशीही लवकर उठून सारी मुले हौसेने वनात गेली. वनात गायींना चरायला सोडून सर्वजण अनेक खेळ खेळले. वृक्षावर चढणे, प्राण्यांच्या नकला करणे, लपंडाव खेळणे, पारंब्यांचे झुले करणे, मोरपिसांचे व फुलांचे मुकुट किंवा गुच्छ करणे, फळांचे चेंडू करणे असे खेळ मुले खेळत होती. तोपर्यंत गुरे फार दूर गेली. त्यावेळी कृष्णाची कसोटी पाहावी असा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला. त्याने आपल्या मायेने वासरे लपवून ठेवली. काही वेळाने गोपांच्या लक्षात आले. गुरे शोधायला ते निघाले. त्यांना गायी सापडल्या, पण वासरे सापडेनात. ते म्हणाले, कान्हा, अरे गायी तर दिसतात, पण वासरे कुठे आहेत. ते ऐकून कृष्ण उष्ट्या हाताने उठला आणि वासरे शोधण्यासाठी दूर गेला.
मुले त्याची वाट पाहू लागली. ब्रह्मदेवाने वासरे लपविली आहेत हे कृष्णाला कळले. त्याने मनाशी काहीतरी ठरविले आणि तो परत आला तो काय, सारे गोप बालकही अदृश्य झाले होते. कृष्णाला वाटले, ब्रह्मदेव आपली परीक्षा पाहतो आहे. मी पण त्याला धडा शिकवितो. त्याने स्वतःच्याच शरीरातून सर्व गोप बालक आणि सर्व वासरे निर्माण केली. शिदोऱ्या खाण्याचा कार्यक्रमही त्याने त्या गोपांबरोबरच पार पाडला. तरीही ब्रह्मदेवाने मूळची वासरे व गोप बालक परत दिले नाहीत. पुढे काय होते हे त्याला पाहायचे होते. सायंकाळ झाली. गोप बालक व वासरे ह्यांच्या अनेक रूपांनी नटलेला कृष्ण गायींसह गोकुळात आला. बलरामही मायेचा, सारेच मायेचे, पण कुणालाही कळले नाही. गोपींना आपल्या मुलांबद्दल फारच प्रेम वाटू लागले. गायींनाही दूध जास्त आले. कारण काय, तर कृष्णच गोपाळांच्या व वासरांच्या रूपाने वावरत होता. हरीची ही अघटित माया 1 वर्षभर अशीच चालली. मग ब्रह्मदेव यमुना तीरी आला. त्याला काय दृश्य दिसले. वासरे हरवली म्हणून गोपाळ त्याला शोधायला जा असे सांगत आहेत आणि कृष्ण निघाला आहे. तेच दृश्य वारंवार दिसू लागले तेव्हा तो कृष्णाला शरण आला. सारी सृष्टीच त्याला कृष्णमय दिसू लागली. त्याचा अभिमान नष्ट झाला. आपणच एकटे सृष्टी करते असे त्याला पूर्वी वाटत होते. त्याने स्वर्गात लपवून ठेवलेली वासरे व गोपाळ परत आणून दिले. पण मध्ये 1 वर्ष गेले ही स्मृती त्यांना नव्हती. इकडे कृष्णाने ही सर्व मायावी रूपे नष्ट केली. ही हरीची विलक्षण माया बलरामाला सुद्धा कळली नव्हती. कृष्णाने त्याला गुप्तपणे ते सांगितले तेव्हा तो हसू लागला. संध्याकाळी गोपाळांचा मेळा कृष्ण बलरामासह घरी आला. आनंदी आनंद झाला. पण आपण जवळ घेतलेले मुले मायावी आहेत की खरे आहेत हे गोपींना कळलेच नाही आणि वासरांना पाजणाऱ्या गायी त्यांनाही काही कळले नाही. अध्याय 10 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.